ए बाळा, मी तुझ्यावर एवढं प्रेम करीन तुझी आई पण म्हणाली पाहिजे, जावई बापू तिला सोडा हो, मला घेऊन चला. अगं तू माझी मंजुळी, तुला बी आला ये डोळ्यानं घालती खाली पोळी. मंजुळी तुला बी आला ये डोळ्यानं घालती खाली पोळी. मंजुळी पैसे कमाव भावा, तिच्या बापाला काय सांगणार, लॉयल आहे मी. हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या त्या मित्राला जे नवीन नवीन प्रेमात पडलाय आणि सेम असंच करायला बघा. आजकाल डिग्रीच्या मुली सिंगल भेटतील पण 8-9वीतल्या नाही रे बाबा. इश्क है जिंदगी प्यार है दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है दर्द दिल की दवा. ज्या वयात शाळेची पुस्तक वाचायची होती ना त्या वयात कोर्टाची चार्जशीट वाचली, त्यामुळे गुन्हेगारीचं ज्ञान आम्हाला नको शिकवू बाळा. घराची पत्री इकावं लागतील तुझे झाकण तुले ढकलवर. घोडा 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 लागेल तुला कपावण्या घोडा लागेल तुला. हे मित्रा, जेव्हा तुझी आई तर माझ्याकडे बघते ना, माझ्या मनात पण तेच गाणं वाजतं. हस्ती ग जाऊ बघती ग हिरवी वाली दिसती ग जाऊ हस्ती ग जाऊ बघती ग हिरवी वाली दिसती ग. आर्यन, या बकरीवरून एक शायरी आठवली. ऐकव मग. इर्षाद इर्षाद. वा रे वा बकरी, तू इतकी कशी महान आहे. वा रे वा बकरी, तू इतकी कशी महान आहे. वा वा, क्या बात आहे. छोट्या छोट्या शेपटी माग बुंदीची दुकान आहे. तिथंच मर तू बकऱ्या. भावांनो, हे बघा माझी तन्नू मेकअप केल्याच्या. तन्नूच्या मागे लागून लय मोठा केला मी न गुन्हा. तन्नूच्या मागे लागून लय मोठा केला मी न गुन्हा. थोडा वेळ थांब भाऊ, तुला पण लावून ती चुना. कॉलेज सुटल्या भाऊ तिच्या बिल्डिंग खाली तुमची बाईक गेली पाहिजे. म्हणजे सगळ्यांना फार सिक्युरिटी पासून शिक्षकांपासून फार वर्गातल्या पोरात सगळ्यांना कळलं पाहिजे की ती पोरगी तुमची गर्लफ्रेंड आहे. आणि कॉलेजला जाताना पोरीच्या बॅगेमध्ये नकळत ट्रॅकर टाकायचं, म्हणजे तिला कळलं बी नाही पाहिजे. बघायचं ती कुठे जाती, पोरा संघ जाती, पोरी संघ जाती. नुसतं साधं कॉलेजच्या बाहेर बाबा झेरॉक्सला बी गेली का तुम्हाला घरी बसून कळलं पाहिजे ती कुठे गेली. एकतर पोरी कसं लॉयल नाही राहिलं, त्यामुळं आपणच सावधान राहिलेलं बरं. सावधान रहे, सतर्क रहे. क्राईम पेट्रोल डायल 100. मग डायरेक्ट आपल्याला सगळं तिची हिस्ट्री म्हणजे बायोडाटा कुठलीच कळली पाहिजे भाऊ. ते सगळंच राहायचं म्हणले आयुष्यभर, काय करणार. कॉलेजला जाताना बटनाचा मोबाईल यूज करायचो ना, कीपॅडवाला. नाही तर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, ते स्नॅपचॅट यूज करशील, लपडे करून बसशील. माझा लपडा होऊन बसायचा. एक तर 4 वर्ष तुला माग घातलेत. काय विषय माहिती का, ते यूज केलं ना तुला येतील रिक्वेस्ट पोरांची, तुला ते ऍक्सेप्ट करावं. तू म्हणशील माझे मित्र राहू लहानपणीचे, करावं लागेल. बेस्ट फ्रेंड घरी बॉयफ्रेंड बनवलाय, बेस्ट फ्रेंडची गरज नाही. आणि तुमची गर्लफ्रेंड समजा लल्लपडे बाजे नाही का, मग तुम्हाला लास्ट पर्याय सांगतो. आजकाल काय आलंय, सगळ्या पोरींच्या हातात रिंग झाली आहे, त्यामुळे कळतच नाही कोणची पोरगी कमिटेड आहे, कोणची नॉन कमिटेड. पर्याय डायरेक्ट भाऊ कॉलेजमध्ये एंट्री करताना जसं आयडेंटिटी कार्ड घालतो तसं खोटं मंगळसूत्र घालायचं. वर्गात गेल्यावर सगळ्या पोरांना कळलं पाहिजे भाऊ ही पोरगी बुक आहे, त्यामुळे विषय क्लोज भाऊ. एक्झिट करताना काढायला लावायचं, घरी बी कळणार नाही, कोणाच कळणार. आता भाऊ नवीन कॉलेजला पोरगी जाणार म्हणलं, पोरं पाठवणार, मग तुम्हाला हे रिस्ट्रिक्शन ठेवावं लागतील. तिला तुमची गर्लफ्रेंड तुमचीच राहील, दुसऱ्याची नाही होणार.